नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 5 जुलै. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. मित्रांनो, मी साधारण 18 ते 20 दिवसापूर्वी अंदाजातून सांगितले होते की जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याचा पश्चिम भाग, खानदेश, विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील असे सांगितले होते. त्याप्रमाणे सध्या त्या भागात पाऊस पडत आहे. तसेच दिनांक 2 जुलैच्या अंदाजातून आपणाला काही जिल्हे किंवा जिल्ह्यातील भाग सांगून या भागातील पाऊसमान कमी झाले आहे असे सांगितले असून सध्या तशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. पुढेही दिनांक 7 जुलैपर्यंत या भागात अशीच परिस्थिती पाहायला मिळेल. महत्त्वाचे, दिनांक 8 जुलैपासून राज्यातील पाऊसमान कमी होत आहे. राज्यात पुढील 20 ते 22 दिवस तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार पावसाची शक्यता राहील. हा अंदाज चालू हवामानावर दिला असून जर वातावरणात अचानक काही बदल झाला तर तसे आपणाला सांगितले जाईल. तसेच आज राज्यात वारे वाहतील. त्यापैकी विदर्भ विभाग सोडून राज्याच्या इतर भागात वाऱ्याचा जोर जास्त राहील. साधारण ताशी 50 ते 65 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तसेच आज पूर्व गुजरात राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात एक कमी दाबाचे क्षेत्र असून ते उत्तर दिशेस सरकत आहे. तसेच दुसरे कमी दाबाचे क्षेत्र ओरिसा राज्यात भुवनेश्वर जवळ असून ते पश्चिम उत्तर दिशेस सरकत असून तसेच एक चक्रकार वारे मध्य प्रदेशमध्ये असून त्यामुळे आपल्या राज्यातील हवामानात सतत बदल होत राहील. त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होईल. तसेच आज कोकणात, मुंबई व उपनगरात तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या शहरासहित घाटमाथ्यावर तसेच बेळगाव शहरासहित जिल्ह्याचा पश्चिम भागात तसेच डहाणू, पालघर, नाशिक तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचा पूर्व भाग सोडून इतर सर्व भागात तसेच जळगाव, यवतमाळ तसेच वाशिम जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग, नांदेड जिल्ह्याचा पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह विजासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी झडीसारखा पाऊस पडत राहील. तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या दक्षिण भाग व उत्तर भाग, धुळे तसेच संभाजीनगर जिल्ह्याचा पश्चिम भाग व उत्तर भाग तसेच बुलढाणा तसेच अमरावती जिल्ह्याचा उत्तर भाग व दक्षिण भाग, वर्धा जिल्ह्याचा उत्तर भाग व पूर्व भाग तसेच नागपूर, गोंदिया या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह विजासह मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांचा पूर्व भाग, बेळगाव जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच सांगली तसेच धाराशिव जिल्ह्याचा उत्तर भाग, लातूर जिल्ह्याचा उत्तर भाग, वाशिम जिल्ह्याच्या इतर भागात तसेच अकोला, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह कोठे मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या इतर भागात, संभाजीनगर जिल्ह्याच्या इतर भागात, अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतर भागात तसेच सोलापूर तसेच धाराशिव जिल्ह्याच्या इतर भागात, लातूर जिल्ह्याच्या इतर भागात, नांदेड जिल्ह्याच्या इतर भागात तसेच परभणी, बीड, जालना तसेच अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात स्थानिक वातावरणानुसार कुठे तुरळक ते हलका तर कुठे हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात स्थानिक वातावरणानुसार कुठे तुरळक ते हलका तर कुठे हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तालुक्यात मी अंदाजाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पुढील 2 दिवस तशी परिस्थिती पाहायला मिळेल. तालुक्यातील पाऊसमान पुढील 2 दिवस स्थानिक वातावरणानुसार हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची राहण्याची शक्यता राहील असे वाटते आहे.
सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.